नमस्कार, मी हितेश पाटील, निदेशक शासकीय तांत्रिक विद्यालय नंदुरबार आपणा सर्वांचे स्वागत करतो। आज आपण पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम मेकॅनिकल टेक्नॉलॉजी याबद्दल माहिती घेणार आहोत। शालेय जीवनातील तांत्रिकचे महत्त्व, नवीन शैक्षणिक धोरण आणि तांत्रिक अभ्यासक्रम, तसंच तांत्रिक अभ्यासक्रमातील फायदे आणि तांत्रिक शिक्षणातील भविष्यातील संधी याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। व्हिडिओला सुरू करण्याआधी मी काही महत्त्वाच्या फॅक्ट्स तुम्हाला सांगू इच्छितो। विकसित देशांमध्ये तांत्रिक शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। जर्मनी, स्वीडन, जपान आणि अमेरिका यासारखे जे विकसित देश आहेत त्यामध्ये व्यावसायिक शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण हे अनिवार्य करण्यात आलेले आहे। तुम्ही संयुक्त राष्ट्र अमेरिकामध्ये जर पाहिले तर 52% विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण हे लाभलेले आहे। तांत्रिक शिक्षणाचा टक्का जर तुम्ही डेन्मार्कमध्ये पाहिला तर तो 50% आहे। जर्मनीमध्ये हाच टक्का वाढून 75% होतो, तर दक्षिण कोरियामध्ये 96% इतका वाढलेला दिसतो। इतक्या मोठ्या प्रमाणावर विकसित देशामध्ये तांत्रिक शिक्षणाला महत्त्व दिले जाते। विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच हँड्स ऑन ट्रेनिंग आणि अप्रेंटिसशिप दिले जाते, त्यामुळे हे विद्यार्थी नोकरीसाठी तयार होतात आणि त्यांची कौशल्य उद्योगांसाठी हे उपयुक्त ठरत असतात। परंतु जर भारतात पाहिलं तर भारतामध्ये पारंपरिक शिक्षणावर जास्त भर दिला जातो। परिणामी लाखो ग्रॅज्युएट्स बेरोजगार राहतात, कारण त्यांच्याकडे आवश्यक त्या तांत्रिक कौशल्यांचा अभाव असतो। भारतात तुम्ही पाहू शकता तांत्रिक शिक्षण फक्त 5% दिसत आहे। यावर तोडगा म्हणून भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरण 2020 आणलेले होते। त्यानुसार इयत्ता 6वी पासून तांत्रिक शिक्षण हे अनिवार्य करण्यात आलेले आहे। मग याआधी शालेय जीवनात तांत्रिक शिक्षण नव्हते का, असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो। तर या आधीपासूनच तांत्रिक शिक्षण हे शालेय जीवनात देण्यात येत होते। जेव्हा विद्यार्थी हे 8वी पास होतात आणि 9वी मध्ये त्यांना हिंदी, संस्कृत यासारख्या विषयांना पर्यायी विषय म्हणून तांत्रिक निवडण्याची मुभा असते। पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये भरपूर ट्रेड असतात, जसं तुम्ही पाहू शकता मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल हे विषय निवडण्याचे भरपूर फायदे सुद्धा विद्यार्थ्यांना होत असतात। तर तांत्रिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना कोणकोणते फायदे होतात त्याबद्दल आता आपण डिस्कस करूया। पारंपरिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त तांत्रिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा पर्याय हा उपलब्ध होत असतो। अभ्यासात जास्त गोडीला वाटते, कारण की हे जे शिक्षण आहे ते थेअरीसह प्रॅक्टिकली शिकवत असते। तांत्रिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना हाताने काम करण्याची संधी मिळते। तसेच हे शिक्षण वास्तविक जीवनात उपयुक्त जे कौशल्य असतात, जसं वेल्डिंग, टर्नर, फिटर, ऑटोकॅड, शीट मेटल याबद्दल माहिती देत असते। विद्यार्थ्यांना थेअरीसोबत प्रत्यक्ष अनुभव मिळतो, त्यामुळे विद्यार्थ्यांचं कौशल्य हे जास्त विकसित होत असतं। 10वी नंतर जेव्हा विद्यार्थी ITI करतात, डिप्लोमा करतात किंवा पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी करतात, तर या क्षेत्रामध्ये त्यांना जाण्यास मदत होत असते। तसंच जर तुम्ही तांत्रिक अभ्यासक्रम शिकलेला असेल तर तुम्हाला सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य हे मिळत असते। एखादा विद्यार्थी असेल त्याला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा तांत्रिक शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे असते। मुळातच पाहता विद्यार्थ्यांना सृजनशील आणि नवोपक्रमशील बनवत असते ते असते म्हणजे तांत्रिक शिक्षण। पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये जेव्हा विद्यार्थी येतो तेव्हा त्याला कोणकोणते कौशल्य हे आपण ऑफर करत असतो, त्याबद्दल आता आपण थोडीफार इन्फॉर्मेशन पाहूया। पहिलं जे कौशल्य आहे ते इंजिनिअरिंग ड्रॉइंग। जेव्हा एखादा प्रोडक्ट बनत असतो किंवा एखादी रचना बनत असते स्टार्टिंगला, तर पहिली स्टेप जी असणार आहे त्या प्रोडक्टला बनवण्यासाठी ती असते त्याची ड्रॉइंग बनवणं। आपण पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये सर्वात पहिले त्यांना इंजिनिअरिंग ड्रॉइंगबद्दल माहिती देत असतो आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगची माहिती देत असताना आपण ऑटोकॅड सुद्धा त्यांना शिकवत असतो। आणि जेव्हा ऑटोकॅड आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगची माहिती विद्यार्थ्याला जेव्हा भेटते तेव्हा त्याला भविष्यामध्ये भरपूर करिअर ऑपॉर्च्युनिटीज या भेटत असतात। जसे पहिली करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे ती म्हणजे कॅड डिझायनर, ड्राफ्टमॅन, तसेच उत्पादन व स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात संधी या उपलब्ध असतात। आर्किटेक्चर या ट्रेडला गेल्यानंतर किंवा मेकॅनिकल या ट्रेडला गेल्यानंतर भविष्यामध्ये मोठ्या मोठ्या कारचे जे डिझाईन होतात, मोठे मोठे पार्ट्स जे डिझाईन होतात, त्या पार्ट्स डिझाईन करण्यासाठी जे डिझायनर इंजिनियर लागतात त्यांना इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि ऑटोकॅड हे कंपल्सरी असतं। नंतर जर विद्यार्थ्याने विचार केला की त्याला स्वतःचं डिझाईन कन्सल्टिंग सुरू करायचं असेल तर ते सुद्धा विद्यार्थी हे करू शकतो। विद्यार्थी फक्त ड्रॉइंग शिकून फक्त मेकॅनिकलमध्ये त्याचे ट्रेड शोधत नाही बसत, तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा ऑटोकॅडचा मोठ्या प्रमाणात उपयोग हा होत असतो। लाईक एखादं त्याला घर बनवायचं आहे तर घराची जी स्टार्टिंगची डिझाईन असते ती इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या माध्यमातून विद्यार्थ्याला समजत असते आणि तो स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करून आपला उदरनिर्वाह करू शकतो।
दुसरा जो ट्रेड आहे त्याच्यामध्ये शिकवलं जातं कार्पेंट्री। आता कार्पेंट्रीचा सुद्धा समावेश पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे। कार्पेंट्री म्हणजे नेमकं काय असतं, त्याचं महत्त्व काय आहे, तर जे लाकडी वस्तू तयार होतात किंवा बांधकाम जे तयार होतं त्याच्यामध्ये सुतारकाम जे आहे ते मोठ्या प्रमाणात आवश्यकता ही असते। घरगुती तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा याचा जो वापर आहे तो मोठ्या प्रमाणात हा केला जातो। आता विद्यार्थी जेव्हा कार्पेंट्री शिकतो तेव्हा त्याला भविष्यातल्या कोणत्या संधी उपलब्ध होतात त्याबद्दल आपण जर पाहिलं तर फर्निचर व इंटेरियर डिझाईनमध्ये मोठ्या प्रमाणात संधी या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। बांधकाम क्षेत्रामध्ये सुद्धा वुडवर्क स्पेशलिस्ट म्हणून संधी या कार्पेंटरला भेटत असतात आणि विद्यार्थी जो असतो तो स्वतःचा कार्पेंट्री व्यवसाय सुद्धा सुरू हा करू शकतो। पुढचं जे कौशल्य आहे ते म्हणजे वेल्डिंग। आता वेल्डिंग बद्दल सर्व लोकांना माहिती आहे की वेल्डिंगचं नेमकं काय असतं। दोन मेटलला जर जोडायची जी पद्धत असते त्याला आपण वेल्डिंग असं म्हणतो आणि वेल्डिंग जे आहे ते उत्पादन तसं बांधकाम क्षेत्रातलं एक महत्त्वाचं कौशल्य आहे। याच्या मदतीने आपण दोन धातू एकत्र जोडतो आणि वेल्डर जे आहेत त्यांना सर्वच ठिकाणी भरपूर ही मागणी असते। भविष्यातली संधी कोणकोणत्या वेल्डरला उपलब्ध होतात, तर पहिली जी संधी उपलब्ध होते ती असते उत्पादन आणि फॅब्रिकेशन उद्योगात वेल्डरला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। तेल व गॅस पाईपलाईन याच्यामध्ये सुद्धा जे वेल्डर्स असतात त्यांना संधी उपलब्ध होते। नंतर एरोस्पेस वेल्डिंग तंत्रज्ञ म्हणून सुद्धा विद्यार्थी हा जात असतो। अंडर वॉटर वेल्डिंग एक विशिष्ट वेल्डिंगचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात संधी या उपलब्ध होत असतात। आणि जर विद्यार्थ्याने ठरवलं की त्याला स्वतःचं वेल्डिंग वर्कशॉप सुरू करायचं असेल तर वेल्डिंग जो आपण पूर्व व्यावसायिकमध्ये शिकवतो त्याचा वापर, ते या कौशल्याचा वापर आपल्या रेग्युलर जीवनामध्ये सुद्धा करू शकतात। पुढच्या ट्रेडमध्ये आपण पाहतो की जो टर्नर आहे, तर टर्नर काय आहे, टर्नर हा जे नवीन नवीन मशीन पार्ट्स तयार करतात तर त्या मशीन पार्ट्स तयार करण्यासाठी टर्नर हे कौशल्य आवश्यक असते आणि पूर्व व्यावसायिकमध्ये सुद्धा टर्नरचा काही पार्ट बेसिक लेवलला शिकवला जातो। जेव्हा विद्यार्थी ITI ला ॲडमिशन घेतो, डिप्लोमाला ॲडमिशन घेतो तेव्हा टर्नरबद्दल अधिकाधिक माहिती तो घेत असतो। याच्यामध्ये मुख्यतः CNC आणि लेथ मशीन या चालवण्यासाठी विद्यार्थ्यांना शिकवलं जातं। मग जेव्हा व्यक्ती टर्नर कंप्लीट करतो, टर्नरचा एखादा कोर्स कंप्लीट करतो किंवा इंडस्ट्रीमध्ये टर्नरच्या स्वरूपात जातो तेव्हा त्याला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये CNC ऑपरेटर म्हणून संधी ही भेटत असते। दुसरा जो पॉइंट आहे ऑटोमोबाईल आणि एरोस्पेस या क्षेत्रात सुद्धा विद्यार्थ्याला संधी भेटत असते। नंतर तिसरा जो पॉइंट आहे टूल आणि डाय मेकिंग या क्षेत्रात सुद्धा त्याला करिअर करता येते। आणि चौथा जो पॉइंट आहे CNC आणि लेथ मशीन वर्कशॉप सुरू करण्याची संधी सुद्धा विद्यार्थ्याला ही भेटत असते। तर आता आपण पाहूया की जे मेकॅनिकल टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी असतात, 9वी आणि 10वी मध्ये ज्यांनी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी घेतलेलं असतं तर त्यांना पुढे ITI मध्ये ॲडमिशन भेटत असतं, पुढे त्यांना डिप्लोमा सुद्धा करता येतो, तसंच 12वी नंतर डिग्री सुद्धा त्यांना करता येते। मेकॅनिकलमध्ये डिग्री करण्याचे किंवा डिप्लोमा करण्याचे किंवा एखादा मेकॅनिकल ट्रेड ITIचा चूज करण्याचे भरपूर फायदे आहेत। त्याच्यापैकी आपण पाहूया की शासकीय परीक्षामध्ये विद्यार्थ्यांना कोणकोणत्या संधी या उपलब्ध होत असतात। तर शासकीय परीक्षामध्ये जर तुम्ही डिवाइड केलं तर केंद्र सरकार शासकीय परीक्षा कंडक्ट करते, राज्य शासन सुद्धा शासकीय परीक्षा कंडक्ट करत असते आणि जे PSU असतात त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना जे जॉब आहेत ते ऑफर करण्यात येतात। मग आता आपण एक एक पाहूया की कोणकोणती शासकीय संस्था कोणकोणत्या पद्धतीचे जॉब हे ऑफर करत असतात। तर सगळ्यात आधी आहे केंद्र सरकार। तर केंद्र सरकारची सर्वात मोठी जी जॉब देणारी एजन्सी आहे ती म्हणजे भारतीय रेल्वे। भारतीय रेल्वेमध्ये भरपूर ग्रुप डी चे एक्झाम होतात, तसंच RRB ALP म्हणजे आपण रेल्वेचे लोको पायलट जे असतात किंवा जे रेल्वेमध्ये टेक्निशियन असतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ITI आणि डिप्लोमाचे मेकॅनिकल ट्रेडचे विद्यार्थी हे लागत असतात, तर तिथं तुम्हाला संधी उपलब्ध होते। दुसरं जर पाहिलं तर भारतीय नौदल, ज्याला आपण इंडियन नेव्ही म्हणतो, इंडियन नेव्हीमध्ये सुद्धा ITI चे रिलेव्हंट ट्रेडवाले विद्यार्थी हे ट्रेड्समॅन म्हणून जाऊ शकतात, जिथं फिटर, वेल्डर, टर्नर आणि मशिनिस्ट यासारखे ट्रेड हे लागत असतात। तुम्ही जर केंद्र सरकारमध्ये तिसरी संधी पाहिली तर भारतीय वायुदल, ज्याला आपण इंडियन एअर फोर्स म्हणतो, त्याच्यामध्ये ग्रुप X आणि ग्रुप Y या ट्रेडचे विद्यार्थी या पोस्टसाठी मेकॅनिकल फिटर, वेल्डर, शीट मेटल या ट्रेडचे विद्यार्थी हे लागत असतात आणि त्याची क्वालिफिकेशन असते, एक तर ITI लागतो, एक तर डिप्लोमा इन मेकॅनिकल लागत असतो। चौथा जर ट्रेड पाहिला तर इंडियन आर्मीमध्ये सुद्धा ट्रेड्समॅनच्या जागा भरल्या जातात आणि त्याच्यामध्ये सुद्धा ITI आणि डिप्लोमा हे कंपल्सरी करण्यात आलेले आहे। नंतर जर तुम्ही राज्य शासनाकडे गेले, राज्य शासन कोणकोणते ऑपॉर्च्युनिटी आपल्याला देत असतात त्याबद्दल आपण पाहिलं
तर सर्वात आधी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, ज्याला आपण MIDC म्हणतो, आणि MIDC मध्ये वेगवेगळ्या भरती परीक्षा होतात. त्याच्यामध्ये फिटर, वेल्डर, टर्नर, ड्राफ्टमॅन आणि ऑपरेटर हे जे पद आहेत ते ITIच्या बेसिसवर भरले जाते. आणि ITI तुम्ही 9वी 10वी मध्ये जर तुम्ही टेक्निकल घेतलेलं असेल तर तुम्हाला ITI सोपा जातो आणि तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असल्यामुळे तुम्ही इझिली ह्या एक्झाम जे असतात ते क्रॅक करू शकतात. जर राज्य शासनमध्ये दुसरी जर संधी पाहिली तर तुम्हाला महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, ज्याला महावितरण MSDCL असं आपण म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा टेक्निशियनच्या जागा निघतात, लाईनमॅनच्या जागा निघतात, फिटर, मेंटेनन्स ऑपरेटर या सर्व जागांसाठी ITI ट्रेडवाले विद्यार्थी किंवा डिप्लोमा पात्र जे विद्यार्थी असतात ते या एक्झाम देऊ शकतात आणि चांगल्या पद्धतीने राज्य शासनामध्ये आपला स्वतःचा समावेश या करू शकतात. राज्य शासनामध्ये जर तिसरी संधी तुम्ही पाहिली, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ MSRTC, त्याच्यामध्ये टर्नर, वेल्डर, फिटर, बॉडी फिटर आणि सुतार हे जे असतात हे सर्व ट्रेड तुम्ही MSRTC मध्ये या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. पुन्हा तिथं ITI आणि डिप्लोमा धारक लागतात आणि ITI आणि डिप्लोमा धारक याची जी बेसिक क्वालिफिकेशन तुम्ही पाहिली तर 9वी 10वी मध्ये जर तुम्ही टेक्निकल घेतलेलं असेल तर तुम्हाला या एक्झाम देण्यासाठी अत्यंत सोप्या या जात असतात. आता PSU बद्दल पाहिलं तर PSU मध्ये भरपूर विद्यार्थी हे PSU मध्ये सुद्धा जॉबला लागत असतात. ओके, हे सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा राज्य शासन यांच्या अंडरटेकिंग असतात आणि नवरत्न जेवढ्या पण कंपन्या आहेत तिथं तुम्हाला ITIचे ट्रेड लागत असतात. नवरत्नापैकी पहिली जर कंपनी पाहिली तर भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, ज्याला आपण भेल म्हणतो, तिथं टेक्निशियन, अप्रेंटिस, फिटर, टर्नर यासाठी आपल्याला परीक्षा या देता येत असतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड होऊ शकतात. दुसरी जर कंपनी पाहिली तर भारत पेट्रोलियम, ज्याला BPCL म्हणतो, हिंदुस्तान पेट्रोलियम HPCL म्हटलं जातं, इंडियन ऑइल IOCL, याच्यामध्ये सुद्धा जे टेक्निशियनचे पद असतात त्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकतात. नंतर तिसरं जर पाहिलं तर कोल इंडिया लिमिटेड मध्ये सुद्धा ITIच्या बेसिसवर टेक्निशियनच्या जागा निघत असतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही स्वतःला इन्क्लूड करू शकतात. नंतर जर तुम्ही पाहिलं अशा भरपूर कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये टेक्निशियनच्या जागा या निघत असतात. आता आपण इथं 3च दिलेल्या आहेत, परंतु सर्व PSU मध्ये टेक्निशियनच्या जागा विद्यार्थ्यांना भेटत असतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला इन्क्लूड करू शकतात जर तुम्ही तांत्रिक शिक्षण हे घेतलेलं असेल तर.